शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करा, आर्थिक गुन्हे विभागानेही कोर्टाला विनंती केली आहे। कोर्टात 15 मार्चला या संदर्भात सुनावणी घेतली जाईल। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आरोपी असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित अर्थातच 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने विशेष न्यायालयात या संदर्भात अर्ज केलाय। विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्या पुढे ही यावेळेस अहवाल सादर केल्याची माहिती आहे। न्यायालयाने यावरील पुढील सुनावणी 15 मार्चला घेणार असल्याची माहिती दिली आहे। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि न्यायालयीन प्रक्रिया आहे। न्यायालय त्याच्यावरचा निर्णय करेल। समजा तपास यंत्रणेला खूप वर्ष तपास चालल्यानंतर हा निष्कर्ष निघाला असेल की बाबा याच्यामध्ये काही सबस्टॅन्शियल सापडत नाही, म्हणून त्याने रिपोर्ट दिला असेल। न्यायालय ही इतकी स्वायत्त आहेत, त्यांना पटलं नाही तर ते असं म्हणले की बिलकुल नाही, याच्यामध्ये तुम्हाला चौकशी करावी लागेल। पण ज्या अर्थी चौकशी यंत्रणेने रिपोर्ट सादर केला आहे त्या अर्थी ते ह्या निष्कर्षावर आले असतील की याच्यामध्ये कोणीतरी आरोप केला, कंप्लेंट केली, मग ती आपली लोकशाहीची प्रक्रिया आहे की त्याची दखल घ्यायची असते। पण ते या निष्कर्षावर आले असतील, पण रिपोर्ट काय मला माहीत नाही, न्यायालय काय म्हणणार आहे तेही मला माहीत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।